नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण योग्य प्रमाण वापरून शेंगा लाडू कसे करायचे ते बघणार आहोत। तर या ठिकाणी मी इथं अर्धा किलो शेंगा घेतलेले आहेत आणि पाव किलो आणि थोडंसं गूळ घेतलेला आहे। तर 4 ते 5 विलायची बारीक करून घेतलेली। तर सर्वात आधी कढई ठेवून आपले जे शेंगा आहेत ते मंद आचेवर लालसर असे भाजून घ्यायचे आहेत। तर एक मला 15 ते 20 मिनिटं लागलेले आहेत बारीक आचेवर। बघू शकता अशा प्रकारे शेंगा भाजून घ्यायचे आहेत आणि हे थंड करून घेऊया। तर इथे शेंगा थंड झालेले आहेत। तर आता वाटण करूया। तर त्याच्यासाठी मी इथे थोडे थोडे शेंगा टाकून ह्याचं जाडसर असं बारीक करून घेतलेले आहे। शेंगाचं कूट आपल्याला जाडसर असं वाटायचं आहे। तर अशा प्रकारे सर्व वाटण जे आहे ते शेंगा आहेत ते आपले बारीक करून घेतलेले आहेत। तर यामध्ये मी गूळ टाकत आहे। गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। 4 ते 5 विलायची बारीक केलेली त्याची पावडर टाकूया आणि सर्व मिक्स करून घेऊया। तर हे सर्व मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे। आता परत एकदा याला आपण बारीक करून घेऊया। तर हे शेंगा जे आहेत ते तुम्ही एकदम बारीक करू शकता किंवा थोडंसं जाडसरही ठेवू शकता। तर मी इथे पूर्ण बारीक करत आहे। तर अशा प्रकारे आपलं जे मिश्रण आहे ते पूर्ण बारीक केलेलं आहे। मी बघू शकता अगदी परफेक्ट असं झालेलं आहे। तर इथे आपण आता लाडू वळायला घेणार आहोत। तर मी इथं शेंगा जे आहेत ते एकदम मंद आचेवरती लालसर असे भाजून घेतल्यामुळे तुपाचा वापर करण्याची गरज पडत नाही, लगेचच लाडू वळले जातात। तर आपल्या शेंगाचे लाडू जे आहेत ते आपल्या शेंगा भाजण्यावरती डिपेंड असतं, त्यामुळे शेंगा चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं। तर अशा प्रकारे सर्व लाडू आपण वळून घेऊया। तर परफेक्ट असे आपले शेंगा जे आहेत, शेंगाचे लाडू जे आहेत ते तयार आहेत। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब